नमस्कार, मी विश्वजित. न्यूज अनकटच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार. मनसेसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं विधान. राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा. अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. नाशिकमधील दंगल ही सुनियोजित. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान. आणि भाजप पदाधिकारी खून प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा द्या, आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आवाहनाला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिलाय. महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार असल्याचं विधान उद्धव ठाकरेंनी केलंय. राज ठाकरेंच्या आवाहनाला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिलाय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी इच्छा दोनही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी वारंवार व्यक्त केली होती, पण लोकसभा विधानसभा निवडणुकीदरम्यान ते शक्य झालं नाही. निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांना याचा मोठा फटका बसला. यानंतर आता ठाकरे बंधू एकत्र येणार का या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याविषयी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या. एकत्र यायचं की नाही हा निर्णय राज आणि उद्धव साहेब घेतीलच, मात्र महाराष्ट्राला त्यांचं एकत्र येणं हवं आहे असं मत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मांडलंय. याबाबत माझं वैयक्तिक मत हे माझा पक्ष आणि उद्धव साहेब जो निर्णय घेतील तेच असेल असं दानवेंनी स्पष्ट केलं. असं होऊ नये. जर या महाराष्ट्रासाठी मला वाटतं अशा सगळ्या शक्ती एकत्र आल्या, या महाराष्ट्राला नकोय अशातलं थोडी भाग आहे. आणि म्हणून मला असं वाटतं अशी भूमिका राजसाहेबांनी मांडली असती तर त्याचा उद्धवजी ठाकरे साहेब एक स्वयंपूर्ण नेते आहेत. स्वतःच निर्णय स्वतः घेणारे अशा प्रकारचं एक नेतृत्व आहे उद्धवजींचं. निश्चित याच्याविषयी व्यापक विचार मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब करण्यास सक्षम. तुमची काय भूमिका आहे व्यक्तिगत? नाही, मी पक्षाचा सैनिक आहे, त्यामुळे माझी भूमिका पक्षाच्या पुढे नसते. नाशिकमध्ये अतिशय सुनियोजित पद्धतीने दंगल घडवण्याचा प्रयत्न झालाय असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं अनावरण काल पार पडलं, त्यावेळी ते बोलत होते. न्यायालयाच्या निर्णयानंतर तेथील लोकांनी स्वतः अतिक्रमण काढून घेण्याचं सांगितलं. अतिक्रमण काढण्याची सुरुवात देखील त्यांनी स्वतः केली असं फडणवीस म्हणाले. या दंगलीत दिसणाऱ्या लोकांनी जाणीवपूर्वक दंगल केली, जाणीवपूर्वक दगडफेक केली, म्हणून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे असं फडणवीस यांनी सांगितलं. नाशिकमध्ये अतिशय सुनियोजित पद्धतीनं दंगल घडवण्याचा प्रयत्न झालेला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर तिथल्या लोकांनी स्वतः ते अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात पोलिसांना सांगितलं आणि ते अतिक्रमण काढण्याची सुरुवातही त्यांनी स्वतः केली. त्याच वेळी ही सगळी जी मंडळी दंगलीमध्ये दिसत आहेत, या मंडळींनी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी दगडफेक केली, जाणीवपूर्वक त्या ठिकाणी दंगा तयार केला आणि म्हणूनच त्यांच्यावर कडक कारवाई जी आहे ती करण्यात येते. पाणी टंचाईचा विषय संजय राऊत म्हटले सरकारची अनास्था आहे, त्यामुळे पाणी टंचाई. कोण संजय राऊत? अंबाजोगाई तालुक्यातील भाजप पदाधिकारी खून प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आमदार सुरेश धस यांनी आरोपीस फाशीची शिक्षा होणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं. खुनामुळे भाजपच्या एका निष्ठावान कार्यकर्त्याचा बळी गेला असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देणं गरजेचं आहे असं आमदार धस यांनी सांगितलं. अशा एका उत्तुंग सर्वांग सुंदर माणसाबद्दल एखादा व्यक्ती संशय घेऊन त्याचा एवढ्या क्रूरपणे हत्या होते. मीडियाला माझी विनंती आहे की कृपया मरणोत्तर आता त्यांची बदनामी होऊ नये. आणि मला वाटतं त्या आरोपीच्या सौभाग्यवतीने सुद्धा काल जे आहे ते खुलासा केलेला आहे की माझ्यावरती संशय, आणि तो व्यक्ती फक्त बाबासाहेब आघेंच्यावरतीच नाही तर कोणावरतीही संशय घ्यायचा. त्याची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे. राहिलेले 45 का काय गुंठे जमीन होती ती सुद्धा त्यांनी विकलेली आहे आणि या आरोपीला आता फाशी होणं. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊयात. तोपर्यंत पाहता न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे.
हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी। बीड जिल्हा हा डोंगर कपाऱ्याचा भाग असून नारळी सप्ताहाची थोर परंपरा या जिल्ह्याला लाभली आहे। संत वामन भाऊंच्या अंगी वैराग्य आणि कर्मात वैभव असल्यानं वामन भाऊंचा गड आपण दत्तक घ्यावा अशी विनंती पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना केली। घाटशीळ पारगाव येथे वामन भाऊंच्या अखंड हरिनाम नारळी सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमात त्या बोलत होत्या। आणि मुख्यमंत्री महोदय, आपल्यावर बीड जिल्ह्याने प्रेम केलेलं आहे। बीड जिल्ह्यांचा आता हा गड आपण दत्तक घेऊन टाका, वामन भाऊंचा गड। कारण कसं आहे, सत्तेशिवाय काही होऊ शकत नाही। आम्ही प्रेम करू शकतो, आम्ही गडाच्या वाऱ्या करू शकतो, आम्ही गडाची भक्ती करू शकतो। या लोकांनी सांगितलं तर धुनानी माखलेल्या, रापलेल्या, धुळीनी माखलेल्या या कातड्याचं जोडं करून त्यांच्या पायात सुद्धा घालू शकतो, पण सत्तेशिवाय विकास होऊ शकत नाही। तुमच्या रूपाने इथे सत्ता आलेली आहे। मी 5 वर्ष सत्तेत नव्हते तेव्हाही गडाच्या विकासासाठी तुम्ही सहकार्य केलंय। पालकमंत्री असताना मी जे केलं त्याही पेक्षा जास्त तुमच्या काळात व्हावं। आता सुद्धा मी पालकमंत्री जरी जिल्ह्याची नसले तरी पालक म्हणून तुम्हाला विनंती करते की तुम्ही हे गड दत्तक घ्या आणि त्याचा भरभरून विकास करा। आणि या गडाचा विकास करा म्हणजे काय, तर इथे येणाऱ्या भाविकांचा विकास करा, इथे येणाऱ्या भाविकांची सोय करा, त्यांच्या जीवनामधले कष्ट कमी करण्यासाठी आपल्या सत्तेचा उपयोग करा। वामन भाऊंचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील, भगवान बाबांचे लाभतील, मुंडे साहेबांचे तर आहेच। जळगाव शहरातील पिंपराळा रस्त्यावरील एका मॉलमध्ये 3 स्पा सेंटरमध्ये स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला। डमी ग्राहक पाठवून करण्यात आलेल्या कारवाईत 4 पीडित महिलांची सुटका करण्यात आली। या प्रकरणी स्पा सेंटरचा व्यवस्थापक राजू जाट याला अटक झाली असून मालक आणि व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विशेष म्हणजे या स्पा सेंटरच्या बोर्डवर भारत सरकारच्या मान्यतेने असा उल्लेख असल्यानं आश्चर्य व्यक्त होतं। संबंधित आरोपी व पीडित महिला हे परप्रांतीय असल्याचंही स्पष्ट झालं। पोलिसांच्या या कारवाईनं शहरात एकच खळबळ उडाली। जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोविंद बस ऑटो स्टँडजवळ एक स्पा सेंटर आहे, त्याचं नाव आहे 3 स्पा। या स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्यावृत्ती होत आहे असं गोपनीय माहिती प्राप्त झाले होते। गोपनीय माहिती आधारित एक पंटरनं आम्ही कालच्या दिवशी पाठवण्यात आलं आणि पंटरनी पूर्ण व्हेरीफाय झाल्यानंतर तिथं पोलिसांना इशारा दिला आणि पोलीस LCBचा स्टाफ तिथं पोहोचलेला आहे। आणि त्याच्यावरती जे मॅनेजर चालवणारे होते ते मॅनेजरचं नाव त्या राजपाल चंदमारी ठाणी जे हरियाणाचं आहे ह्यांना आणि त्याच्यासोबत जे रोज चालवणारे राजू जाट हा दोघांना आम्ही आरोपी बनवण्यात आलेला आहे। आणि 4 महिला होत्या ते वेश्यावृत्तीवर लावलं होतं। जे विक्टीम आहे ते विक्टीमनं रेस्क्यू केलं आणि इथं महिला सुधारगृहात ठेवण्यात आलेलं आहे। सध्या महाराष्ट्रात नागपूर शिक्षक घोटाळ्याचं प्रकरण खूपच गाजत आहे। या शिक्षण घोटाळ्याचं कनेक्शन हळूहळू गोंदिया जिल्ह्यापर्यंत सुद्धा पोहोचलंय। गोंदियात सुद्धा शिक्षक घोटाळा झाला अशी जोरदार चर्चा सुरू आहे। गोंदिया जिल्ह्यात 2020च्या सुमारास काही शिक्षकांची वैयक्तिक मान्यता ही तत्कालीन शिक्षण अधिकारी यांच्या मार्फत देण्यात आली होती। 16 शिक्षकांची मान्यता त्यावेळेस रद्द करण्यात आली होती। याबाबत
16 शिक्षकांनी न्यायालयात याचिका सादर केली आणि ती याचिका प्रलंबित आहे. याचिका सादर केल्यानंतर जो काही निर्णय उच्च न्यायालय घेईल त्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचं शिक्षणाधिकारी श्री महेंद्र गजभिये यांनी सांगितलं. सध्या काही वर्तमानपत्रांनी न्यूज चॅनल्समध्ये जी बातमी प्रसारित होत आहे त्या माहितीच्या अनुषंगाने सन 2020 मध्ये काही वैयक्तिक मान्यता तत्कालीन शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत देण्यात आलेल्या होत्या. त्याची यथावकाश चौकशी करून मान्य शिक्षण संचालक यांनी 52 वैयक्तिक मान्यता ज्या त्या रद्द केलेल्या होत्या. त्याच्यानंतर याच्यापैकी काही शिक्षक हे मान्य उच्च न्यायालय यांच्याकडे दाद मागण्यासाठी गेले असता मान्य उच्च न्यायालय यांनी शिक्षण सहसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत याची सगळी चौकशी व्हावी व पुन्हा याच्यावर निर्णय घ्यावा अशी कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले होते. त्यांच्या अंतर्गत काही शिक्षकांच्या मान्यता ज्या कायम ठेवल्या गेल्या आणि काही शिक्षकांच्या मान्यता ज्या रद्द केल्या गेलेल्या होत्या. आणि सध्याच्या जे तक्रारकर्ते आहेत त्यांनी जे 16 शिक्षकांचे जे विषय आहेत त्याच्यामध्ये हे जे शिक्षक आहे या शिक्षकांची सध्या मान्य उच्च न्यायालयाच्याकडे जी याचिका आहे ती प्रलंबित आहे आणि माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच या सर्व शिक्षकांचे एकूण 16 शिक्षकांचे जे पगार आहेत ते पगार सध्या स्थितीमध्ये काढण्याची कारवाई जी आहे ती शिक्षण अधिकारी आणि वेतन पथक अधीक्षक यांच्या मार्फत सुरू आहे. 2020 नंतरचा जो कार्यकाळ आहे या 20 नंतरच्या कार्यकाळामध्ये हे माध्यमिक शिक्षणाधिकारी गोंदिया यांच्या कार्यालयामार्फत कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या मान्यता किंवा चुकीची कारवाई या कार्यालयाकडून झालेली नाही आहे. जे काही प्रकरण आहे ते या कार्यकाळाच्या अगोदरचे होते आणि माननीय उच्च न्यायालय आणि शासनाच्या नियमानुसार कायद्यानुसार आणि धोरणानुसार याच्यावर संपूर्ण कायदेशीर कारवाई होत आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अनियमितता झालेली नाही आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यातील सावर येथे वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्याच्या विरोधात मुस्लिम बांधवांकडून हातावर काळी फीत बांधून सरकारचा निषेध करण्यात आला आहे. संसदेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्याच्या विरोधात देशभरात दररोज वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी यवतमाळमध्ये देखील निदर्शनं करण्यात आली. यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊयात. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँकर. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी आणि गरजू नागरिकांसाठी सुरू केलेल्या शिवभोजन योजनेत गोंदियात मोठ्या प्रमाणात तांत्रिक बिघाडाची समस्या येते. शिवभोजन ॲप मागील काही दिवसांपासून व्यवस्थित काम करत नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. त्यामुळे केंद्र चालकांना नियमित काम करता येत नसून लाभार्थ्यांनाही वेळेत भोजन मिळत नाहीये. शासनाने याकडे लक्ष देऊन या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी शिवभोजन केंद्र चालकांसह शिवभोजन करणारे लाभार्थी सुद्धा करत आहेत.
मी शिवभोजन च्या इथं जिथं आपला महाराष्ट्र शासनाने जे सुरू केलं आहे शिवभोजन जे 10 रुपयामध्ये ताट भेटते. मी इथं आलो जेवण करायसाठी, पण 1 तासापासून बसलो तर लॉगिंग काही होऊन नाही राहिली आणि मला खूप माझ्या एक अर्जंट कामानं जायचं होतं. त्याच्यानंतर एका लॉगिंगला कमीत कमी अर्धा 1 तास लागते. तर कमीत कमी शासनाने ज्या प्रकारानं हे ताट सुरू केलं आहे त्याच प्रकारानं लॉगिंगकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. कोणाची लॉगिंग होते आणि कोणाची लॉगिंग नाही होत. आता शिवथालीचे संचालक मालक हे कशा पद्धतीने काम करेल आणि जे शासनाची योजना आहे त्याचा गोरगरिबाले किती का लाभ कसं मिळेल हे सर्वात मोठी पाहण्याची गोष्ट आहे. तर शासनानं लॉगिंगकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन जाणं हे सुरळीत काम केलं पाहिजे. जळगावच्या धरण गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य खुल्या कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. हनुमान जयंतीनिमित्त मागील 10 वर्षांपासून येथे कुस्त्यांची दंगल आयोजित केली जात असून आज रंगलेल्या कुस्त्यांमध्ये हरियाणा, मध्य प्रदेश, दिल्ली आणि महाराष्ट्रातील नामवंत मल्लांनी सहभाग घेतला. रंगतदार कुस्त्यांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झालेलं पाहायला मिळालं. पुण्याहून चंद्रपूरला जात असलेल्या ट्रॅव्हल्सला भीषण अपघात झालाय. रस्त्यालगत असलेल्या एका झाडामुळे अनेकांचे प्राण वाचलेत. पुण्याहून चंद्रपूरला जात असलेल्या DNR ट्रॅव्हल्सला यवतमाळच्या इचोरी घाटात भीषण अपघात झाला. ही ट्रॅव्हल्स पलटी होऊन सागवान वृक्षावर धडकल्यानं 30हून अधिक प्रवाशांचे जीव वाचलेत. या ट्रॅव्हल्सचा चालक दारूच्या नशेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. सगळे प्रवासी झोपत होते. आता कोणाला काही कळलं नाही की काय झालं एक्झॅक्टली. शक्यता ड्रायव्हरची पण चुकी असू शकते, कारण की त्यांनी झोपेत होते. काय माहीत नाही काय झालं काय एक्झॅक्ट. सगळे आम्ही कसं तरी वाचून बाहेर आले आहेत देवाची कृपाने. फक्त हे झाड लावत झाडमुळे वाचले फक्त आम्ही, ते झाडमुळे. नाही तर झालं असतं. 1 सेकंड हे बघा, तिथे जर बस टर्न झाली असती तर झालं. या बातमीसह वेळ झाली आहे प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. पाहत राहा न्यूज अनकट.